नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी कथितरित्या केलेल्या अतिबळाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की केवळ आंदोलन सुरू आहे म्हणून पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचा अधिकार मिळत नाही। कोणतीही कारवाई करताना परिस्थितीचा सखोल विचार करून कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने ही टिप्पणी केली। यापैकी एक याचिका विद्यार्थ्यांच्या एक गटाने दाखल केली होती, ज्यांनी आरोप केला होता की आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केले। आणखी एका याचिकेतही बिहारमधील सिवान येथे आंदोलकांवर AK-47 रायफल वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद किंवा अतिरिक्त बळाच्या वापराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी झालीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटलंय। ज्या वकिलाने जंतर मंतर येथील आंदोलकांवरील पोलीस कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हणत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणारे पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलं होतं, त्याच वकिलाने आता याच मुद्द्यावर जनहित याचिका दाखल केली। यापूर्वी सरन्यायाधीशांनी 3 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राची दखल घेतली नव्हती। याचिकाकर्त्या प्रिया मिश्रा यांच्या वतीने वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना या घटनांशी संबंधित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे तात्काळ जतन व संरक्षित करण्याचे निर्देश देणारा रिट ऑफ मॅडमस जारी करावा, अशी मागणी केली। यामध्ये CCTV फुटेज, बॉडी वर्न कॅमेरा फुटेज, ड्रोन फुटेज, मोबाईल फोन रेकॉर्डिंग, सोशल मीडियावर उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि पोस्ट, पोलिसांचे वायरलेस आणि कम्युनिकेशन रेकॉर्ड, कॉल लॉग, कंट्रोल रूम रेकॉर्ड, तैनाती आदेश, GPS रेकॉर्ड आणि इतर सर्व संबंधित इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुराव्यांचा समावेश आहे। या याचिकेत म्हटलंय की हे पुरावे नष्ट होण्यापासून, त्यात फेरफार होण्यापासून, छेडछाड होण्यापासून, दडपले जाण्यापासून किंवा गहाळ होण्यापासून संरक्षित केले पाहिजेत। सर्व पुरावे योग्य, न्यायिक आणि तपास अधिकाऱ्यांसमोर सादर केले जातील याचीही खात्री केली पाहिजे। या याचिकेत अशीही मागणी करण्यात आली आहे की जेव्हा उपलब्ध पुरावे जसे की शासकीय नोंदी, इलेक्ट्रॉनिक पुरावे, माध्यमातील वृत्ते आणि इतर विश्वसनीय सामग्री यांवरून असे सूचित होते की कोणत्याही व्यक्ती, लोकसेवक, पोलीस अधिकारी, सुरक्षा कर्मचारी किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने दखलपात्र गुन्हा केलाय, तेव्हा संविधानानुसार आणि लागू कायद्यानुसार तात्काळ FIR नोंदवला जावा आणि एक निपक्ष, स्वतंत्र व वेळेवर फौजदारी तपास सुरू केला जावा। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।